पुरुषोत्तमस्तोत्रम्। ओम नमः पुरुषोत्तमाख्याय नमस्ते विश्वभावन नमस्ते ऋषिकेशी महापुरुषपूर्वज येनेदमखिलं जातं यत्र सर्वं प्रतिष्ठितं लयमेष्यति यत्रैतत्तं प्रपन्नोऽस्मि केशवं परेशः परमानन्दः परात्परतरः प्रभुः चिद्रूपश्चित्परिज्ञेयो समे कृष्णः प्रसीदतु। कृष्णं कमलपत्राक्षं रामं रघुकुलोद्भवं नृसिंहं वामनं विष्णुं स्मरं यान्ति पराङ्गतिं वासुदेवं वराहं च कंसकेशिनिषूदनं पुराणपुरुषं यज्ञपुरुषं प्रणतोऽस्म्यहम् अनादिनिधनं देवं शङ्खचक्रगदाधरं त्रिविक्रममहलधरं प्रणतोऽस्मि सनातनं यैदं कीर्तये नित्यं स्तोत्राणामुत्तमोत्तमं सर्वपापविनिर्मुक्तो विष्णुलोके महीयते। श्रीपुरुषोत्तमार्पणमस्तु। श्री गणेशाय नमः। ऐकाश्रुते कथा पावन स्वतसांगे श्रवणकालागुण नारायणाचे प्रोक्तवचन ऐकुरी नारद प्रश्नित म्हणे हो नारायण आपण हंसो घेतला दृढधनमा म्हणणं त्याचे कथानक संपूर्ण मजलागी सांगावे ते ऐकुनी नारायण म्हणे नारद पुरातनी गंगे परी कथा पावनी सांगतो ऐक समग्र पूर्वी हय देशाचा नृपदी महापराक्रम शुद्धमती चित्रधर्मा नामे जगती जगत प्रसिद्ध असता जाहला त्याचे झाला एक पुत्र महातेजा विशाल नेत्र दृढधनवा ऐसे पवित्र नाम तयाचे ठेवले जैसा वाडे अनुदिन तैसे अंगी भरत सद्गुण कदा न बोले मिथ्यावचन धर्मपरायण सर्वदा चतुष्षष्टी कळा सांग स्वबुद्धी आकळल्या सवेग चतुर्दश विद्या यथा सांग गुरुपासून अभ्यासल्या सर्व लक्षणी सुसंपन्न राजनीतीत झाला प्रवीण शौर्यादार्यादी राजगुण अंगी संपूर्णले संचरले पुढे पावला यौवनासी पुत्रवतमानी सर्व प्रजासी स्ववर्तने सकळ जनासी सुखदेही सर्वदा ऐसे पाहुणे तयाचा आता चित्रधर्मा विचारी मनात प्रजा पालना लागी सुत आता समर्थ झाला हा इतपर ह्या संसारात व्यर्थ काळ दबडावा किमर्थ सर्व संग त्यागुनी सतत श्रीहरी भजन कीजिये पूर्वज महाराजांची रीती आपणही अनुसरावी निरती एवं निश्चय केला चित्ते स्नेहपाश तोडिले पुत्रासी राज्य वैसवून पुलहा श्रमी गेला आपण आंतरिकरित कृष्ण स्मरण तपदारण चालविले निराहार राहिला सतत निद्रावर्जिनी दिनरात ऐसे तपकरिता बहुत मोक्षाचा जाहला ऐकुनी पित्याचे सद्गती हर्ष शोक झाले दृढधनिव्यासी पितृभक्त्या द्विजवचनेसी अवधदेहिक संपादले गोभू हिरण्यादिदान नानादाने पितृद्देशी दिधेतयाने रथ गजवाजी शिबिकायाने देवनिजाती संतविश्ले ऐसे उरकिले पितृकार्य पुढे तो दृढधनमा महाराज पुष्करावर्त नगरी राज्य धर्मन्याय करतसे त्याची कांता सुशीला उत्तम विदर्भ कन्या गुणसुंदरी नाम महासते रूपे अनुपमा त्रिलोक्या माझी सुंदर तिये पोटे दृढधनिव्यापासून सुंदर झाले चार नंदन चित्रवाह मणिमान आणि चित्रकुंडल चतुर्थ तैशत चारुमती नामक पाचवी झाली कन्या एक महापिता माता पितरा सती सकळिक सर्व लक्षणे सुसंपन्न ऐसे कुटुंब वाढले परिकर स्वयतो राव रूप सुंदर शांत दांत परम उदार प्रतापेश्वर असोनिया वेद वेदांग वेता सुजान धनुर्विद्येचे कुशल पूर्ण क्षमे विषय पितृसावा पृथ्वी समान गांभीर्य जैसा सागर सम्या विषय पितामह सा प्रसाद करता गिरीशा ऐसा उग्र वीर्याकार वीर जैसा दिसे तैसा शत्रुसी एक पत्नी व्रतधारी राघवा ऐसाच निर्धारी शत्रु संघ विदारणकारी दैस्य दैत्यारी केवळ सर्व राजनीत कर भार चरणवनिती वारंवार कीर्ती दुष विराज थोर शीतकर्ण भी जैसा शुक्ल पक्षी मिळता जैसा हे मांश तैसे ऐश्वर वाढले विशेष परितो दुर्बुद्धी दासी सनकरी स्पर्श कदासी सुखानुभाव घेत अनुदिनी तो एकदा रात्री शैली निजला असता तयाचे मनी विचारायचा उद्भवला हे माझे अतुल वैभव याचा कैसा झाला उद्भव कमण्या पुण्याचा हा प्रभाव उदया सर्व आला असे मी आजवरी जन्माठाई तपाचरण केले नाही दान जप की हे मा होमादिकही सत्कर्मे नाही नाचले तथापि हा भाग्योदय याचे पुसावे कोणा कारण ऐसे अंतरिकरिता मन्ना रात्र संपूर्ण लोटली ब्राह्म्य मुहूर्ती उठला राव की नित्यकर्मे सरली सर्व नाना दाने देऊन अभिनव चित्र विप्रचरण बंधले मग अश्वावरी आरुढ्य मृगयार्थ गेला घोरवनी सवे सेना चतुरंगिणी शस्त्रसन्नद धावले निबिड झाडी वृक्ष विशाळ तेथे पावला तो नृपाळ नराचा ऐकुनी पाय चळ पशु पळत चालले परी रायाचे अडकसंधान बाण सोडी मर्मलक्षण व्याघ्र वराह गवाय हरिण असंख्य मारुणी पाडित तो एक मोठा हरिण देखील रायाची क्षमाने वधिला विंधीला परितो न पडे त्या शराला घेऊन पळाला वनांतरी त्यात रक्तबिंदू गेले पडत तोची मार्ग लक्षित राजेश्वर घोडा फेकीत धावला त्वरित एकलाची दूरदेश अतिक्रमिला निबिडवनी मृग लोपला
राये सर्वत्र धुंडाळीला परिकोठे सापडेना मध्यान्ना आला सूर्यदेव आतपे तापले अंग सर्व कासावे साला जीव तृषा बहुत लागली सर्व काय सवे का ही सेवक गुणी सवे चिराव शुद्धी पाणी तव त्यावळी सागरा वाणी सरोवर मोठे देखील तेथे जाऊन तत्क्षण त्याचे केले उदक पान आणि अश्वासही जळबाजून तिरे येऊन ठाकला तो तेथे गगनचुंबित वटवृक्ष देखील विस्तृत दयाची छाया परमाद्भुत घनदाट पसरलीसे तेथे बांधणे आश्वासी राजेंद्र बसला छायसी तो सुंदर एकशुक पक्षी अवधी तेथे वाचला आणि मनुष्यवाचे अलौकिक रायसी भोधी सुरेख पुन्हा पुन्हा एकच श्लोक पडता झाला ऐसा की विद्यमानातुल सुख मालोक्याती भूतले न चिंतयतत्वं तत्कथं पारमेशसी भूतदळीचा दृश्य सुखासी अनुभव मुख्य ऐसे मानसी परिण विचार तत्वासी पावर पावसी कैसा तो ऐसा तो शोक्त ऐक श्लोक ऐकताची निर्णायक अंतरा माझी मोह हरिक पावणी विचार करी की हा शुक पक्षी वारंवार काय हे पद्य बोलितो मधुर याचा अर्थ दुर्बोध फार केवळ सार भरलेसी श्रीकृष्ण सेवक परीक्षित निमग्न होता भवाब्धित तया सांगून या भागवत श्री शुकदेवे उद्धरले तया परिमज उद्धराय हा शुकरूपी व्यासतनय सद्बोध करता सदय शकूची आला नसेल की त्या विनाशी ऐशी कोठुंडवाणी ऐसा राम विचार म्हणतो तेथे आला एक भारवाहिनी किरगुप्त झाला मग त्या सर्व सैन्यासहित राजेंद्राला स्वपुराप्रत परी किराचे वाक्य स्मरत न बोले किंचित कोणाशी कोणी काही पुसले तयासी तथापि उत्तर न दे कदापि खानदान निद्रा निरूपी सकळ भोगे त्यागिले आणि झाला भ्रमिस्थावाणी ऐसे पाहुणे पटराणी गुणसुंदरी तया लागुनी हस्तजोडी निर्मित म्हणे हो मन प्रामणात आजही ऐशी काय अवस्था तुम्हा नसता काही मिळता आली की त्या कोठूनही खानपान सर्वत्यची न ऐसे का धरले मौन तुमची ही किती स्थिती विलोकन मजदारण दुःख होय तरी उठा उठा हो प्राणेश्वरा मजवरी आता दया करा भोजन सारुण्या तत्परा काही बोला मजबासी ऐसे तिने विनविले बहुत परिरावण बोले किंचित शुक वाक्याचा विचार करीत कैसाचे निवांत वैसला राणीस झाले दुःख अपार काही सूचना काही विचार पतीचे चिंतेचे साचार कारण काही समजेना त्याने बहु तळमळे सती ऐसा असो ऐसा तो दृढ धनवान प्रकृती विचार करीत असता पडती काही काळ लोटला पुढे एकदा वाल्मिक ऋषी अचंबित आली राजगृहासी जेणे स्वय दृढ मधुर वाचसी रामायण रचिले त्या पाहुणी दुर्णी पाहता क्षण राम उठून धावला आपण भक्तिभाव ऋषीचे चरण उभयहस्ती धरले दंडवैत केला नमस्कार अर्पिले सर्व पूजा सोपस्कार परमासन देवन सुंदरा ऋषीजरा बैसला वे प्रभात प्रक्षाण जीवन आनंदे केले श्रीधारण स्वांकी घेऊन मुनीचे चरण स्वकरी चुरित हळूहळू शुक वाक्य मनी स्मरत मधुरवाणी राजा बोलत हे भगवन मुने मी सांप्रत कृतकृत्य खचित झालो माझे जन्म सफळ झाले सर्व अर्थ आज लाभले श्रुताधिक ही आज वहिले फळासे आले साचार जगत पावन पावन आपण तरी मज हे दिले दर्शन तस्मात मी महाभाग्यवान काय वर्णन करू आता मज समधन्य आज ना कोणी ऐसी रायाची विनम्रमाणे ऐकून श्री वाल्मिक मुनी संतोषाने बोलत राजा तो धन्य खरं खरं माझा उत्तम केलासे आदर आणि जे बोलणासे मुद्रा ते तुझा योग्यचे असे पा तरी चिंता तुला का असं जीवन गत सर्व सांग मजसी जे काही बोलावयाचे ते ही लोक सकाळी का ऐसी मुनीचे ऐकता वचन राम बोले बहु विनयाने आपल्या पदांच्या कृपेने मजनावणे काहीच सर्व सुखा असे परिपूर्ण परीस हृदयी संशय महान शल्यवत एक उदेला दारुण तो तू घालव सत्वर मी एकदा मृगयार्थ गेलो होतो गहन मनात तेथे फिरता फिरता अवचित महत् कासार देखिले त्याचे किडे चिळपाशान मग विश्रांती घ्यावी म्हणून तिरी वटवृक्ष भवन त्याच्याही बसिलो तवा हृदयानंदकारक ऐसा पात्रा कीर एक वैसुनिया मम सन्मुख ऐसा श्लोक बोलला विद्यमाना तुल सुख मालोक्यातीव भूतले न चंदेसी तत्वं त्वं तत्कथं पारमेशसी ऐते शुकाचे ऐकुनी भाषित माझं आश्चर्य झाले बहुत परी काय बोलावे ते हृदयत काही नाही समजले आणि मज राज्य सुख अपार उत्तम पुत्र आहे चार पती पतिव्रत सुंदर ममानुकूल वर्तत आहे आणि गजाशुपदरथादी इत्यादी सर्व अतुल संपत्ती ही कोण पुण्य प्रभावे निर्दी मजलाभ्री आहेत हे सर्व ही विचार करून मग सांगावे विस्तारून आपण सर्वज्ञ ज्ञानघन संशय छेदन कीजे ऐसे रायाचे ऐकून भाषित मुनिवर्य प्राणायाम करीत ध्यान लावून एक मुहूर्त विश्व समस्त पाहिले अंतर्जाने सर्व वृत्तांत वाल्मिकी म्हणे भूपती राया तुझे प्राग जन्म चरित्र सांगतो समस्त ऐकपी अगा तू पूर्वजन्मी सुजाण द्रविड देशस्थ होता असे ब्राह्मण त्याचे सुदैव नामाभिधान सर्वलोकी विख्यात असे तो ताम्रपर्णी तिरी वसत वेदा ध्येन करी सतत सत्यवादी धर्म सुधर्मर्थ याला वे संतोष
यथा लाभे संतोषी तयाची भार्या सर्वमान्य गौतमी नामे गौतम कन्या सद्गुण खाणीची सम अन्या जगिनसे कोणीही ती महासती प्रेमे सतत भ्रमरासी अनुसरण वर्तत तसा संग भवानी शंकराव्रत अनुसरत वर्तत तसे ऐसे भार्या सतो ब्राह्मण करीत गृहस्थ श्रमाचरण बहुत झाले कालक्रमानं परिसंतती नाही झाली तेणे योग्य तो अति दुःखित रात्रंदिवसाला फरडत एकदा भार्या पादसिद्ध बसली होती आनंदे तैतो सुदेव गहिवरून येते असे म्हणे की विप्रकरणी संसारा माझी पुत्रा म्हणे अधिक सुख नसे अन्य तपोदानादी पुण्य सकळी लोकांतरादी हादी सुख इह परलोकी सुखदायक सुपुत्राचे एक असे पै तरी तो तैसा सुखद सुधमत झाला नाही येथ यास्तव माझे सर्व जीवित निष्फळ असे साचार अगेम्या पुत्रा नाही लालिले वेदार्थ तत्व नाही बुधले तन्मुखही नाही देखिले व्यर्थची केले मम जन्म मी केवळ दैवहीन जळजळ हे उद्विग्नपण आता व्यर्थ काय वाचन शीघ्र मरण एवो मज एवो ऐकोनी गौतमी सुंदर अत्यंत खिन्न झाली अंतरिपतीचे समाधान सत्परी सम्यवचने बोलत म्हणे नका नका हो प्राणदा ऐसा अभद्र न बोला आता तुम्हा ऐसे ज्ञात तत्वता मोहन पावत कदापि तुम्ही सत्य धर्मपरायण सर्गज जिंकिरात संपूर्ण तुम्हा ज्ञानी या पुत्राचे न सुखाप्ती कैसी होणार पुत्राचे दुःख अपार पूर्वी चित्रकित राजेश्वर पुत्र शोकी झाला आतुर नारदे येऊन उद्धरिले तेसाचे अंगराजा महान तया दुःख पुत्र दुःख पुत्र झाला वेण तयाचे त्रासे तो रात्री उठण गेला पण वनासी ऐसा आजवर ह्या जगात पुत्र दुःखित झाले बहुत तैसा तुम्हाही कदाचित प्रसंग प्राप्त होईल यास्तव आपण पुत्र नाही हे मज बरे वाटत नाही तथापि जरी की आपल्या हृदयी सत्पुत्रा लालसा असेल तरी सर्वांचा त्या श्रीहरीसी आराध्याचे अन्य भावेसी जयाचे आराधने कर्दमासी कपिलपुत्र झाला ते प्रियेचे ऐकून वचन विप्र पावला समाधान हरीचे आराधने लागून निश्चय केला तत्काळ आणि भार्येसह ताम्रपर्णित स्नान सारली झासित मग जावरी विरजवनात तपाचरणी वैसला अनन्य भावे श्रीहरसी अंतरिध्यात अहर्निशी शुक्ल पर्ण शुष्क पर्ण जला आहारासी पाचवे धिनी करी ऐसे चतुसहस्र संवत्सर तप आचरिले निरंतर तेणे योगे त्रैलोक्य समग्र थरथर कापू लागले ते अत्युग्र तपविलोकीने भक्तवत्सल हरी झाला प्रसन्न गरुडावरी आरोहण तिथे येऊन प्रकटला चतुर्भुज घनसावळा सन्मुख प्रसन्नपणे ठाकला ऐसे पाहुन ते द्विजाला आनंद झाला अत्यंत करुणी साष्टांग नमस्कार विप्रस्तुती करते अपार म्हणे हे जगत प्रभू जगदोद्धार हिचे आता विनवितो तू भक्तवत्सला दीनोद्धारण शर्यागताचे करसे अवलोकन ऐसे बोलते तद्व भक्तजन म्हणून शरण आलो असे तरी दयाला कृपा करी रक्ष क्षमत्वरी बुडतो दुःख सागरी शीघ्र उद्धरित बद्धयार्णवा ऐसे विनमुनिया बहुत सुदेव द्विज स्वस्त्री सहित भगवंतापुढे जोडणे हात उभा निवांत राहिला एवं श्री वाल्मीक मुनी कथिले दृढ धर्म्या लागून ऐसे श्री नारायण मुनी नारदासी कथिले झाले इति श्री अधिकमास महात्म्यसार बृहन् नारदीय पद्माधार सज्जन श्रुते ऐकवोत चतुर षष्ठाध्याय घोडः श्री पुरुषोत्तमार्पणमस्तु।